नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागातील महाराष्ट्र कारागृह पोलीस यांची जे ड्यूटी आहे, हे ड्यूटी नेमकी 8 तास असते. परंतु याच्यामध्ये नेमकी 8 तास कशा प्रकारे असते, तर याच संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवा अशा भरपूर कमेंट आल्या होत्या. तर त्यालाच अनुसरून आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. महाराष्ट्र कारागृह विभाग या डिपार्टमेंटमध्ये ड्यूटी करत असताना तुम्हाला या डिपार्टमेंटविषयी काही ज्या संकल्पना आहे, त्या संकल्पना समजणे खूप गरजेचे आहे. त्या संकल्पना समजल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी नेमकी कशा प्रकारची ड्यूटी असते ते समजू शकेल, अन्यथा नाही. तर चला मग आपण संकल्पना पाहू. एक कल्पना करा की एक कारागृह आहे आणि त्या कारागृहाच्या भोवताल एक उंच अशी भिंत आहे. त्याच भिंतीला आपण तट असे म्हणतो. त्याच भिंतीला काय म्हणतो? तट असे म्हणतो. ही झाली 1 नंबरची संकल्पना. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाची संकल्पना बघू. या कारागृहामध्ये प्रवेश करत असताना एक भला मोठा असा गेट असतो. या गेटामध्ये प्रवेश केल्यानंतर अजून एक गेट असतो. पहिला जो गेट आहे, या गेटचा जो कलर आहे, तो कलर म्हणजे पिवळा आणि निळा. आणि दुसरा जो गेट आहे, त्या गेटचा जो कलर म्हणजे लाल. तर अशा प्रकारचे अगदी जवळजवळ हे 2 गेट असतात. तर ही झाली दुसऱ्या क्रमांकाची संकल्पना. त्याच्यानंतर लाल गेट पार केल्यानंतर एक सर्कल विभाग असतो. सर्कल विभाग म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष कैदी बांधवांना ठेवतो, त्या विभागाला सर्कल विभाग असे म्हटलं जाते. त्या सर्कल विभागामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या असतात. त्याच खोल्यांना बॅरेक असे म्हटले जाते. सर्कल आणि बॅरेक ही झाली आपली तिसऱ्या क्रमांकाची संकल्पना. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाची संकल्पना पाहू. ती म्हटलं म्हणजे अशी की आपला जो तट आहे, तटाच्या बाहेरील बाजूनं चारही कोपऱ्यांवरती असे टावर बांधलेले असतात. आणि त्या टावरवरती महिला कर्मचारी असतील किंवा पुरुष कर्मचारी असतील, या दोघांची त्या ठिकाणी ड्यूटी लागत असते, कर्तव्य लागत असते. तर ह्या काही आपण थोडक्यामध्ये संकल्पना पाहिल्या. याच्यानंतर आपण जो आपला मूळ मुद्दा आहे की नेमकी ड्यूटी कशी असते, कशा प्रकारे करावं लागते ड्यूटी,
तर आपण त्या मूळ मुद्द्याकडे येऊ. एक तुम्हाला उदाहरण देतो. कारागृहाचं गेट आहे आणि त्याच्यानंतर सर्कल आहे. तर त्या गेटवरती एक कर्मचारी घेऊ, त्याच्यानंतर सर्कलमध्ये एक कर्मचारी घेऊ, असे झाले 2 कर्मचारी. हे 2 कर्मचारी सकाळी 6 वाजता ड्युटी करण्यासाठी त्या ठिकाणी जातील. 6 वाजता यांची ड्युटी त्या ठिकाणी आता चालू झालेली आहे. मग आता या 2 लोकांना, या 2 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना रेस्ट घेण्यासाठी किंवा त्यांना सोडण्यासाठी त्या ठिकाणी एक कर्मचारी दिला जाईल आणि तो कर्मचारी त्या ठिकाणी 7 वाजता येईल. सपोज आपण या ठिकाणी असे समजू की अगोदर गेटवाला जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला, जो येणारा कर्मचारी आहे तिसरा, त्या कर्मचाऱ्याने 1 घंट्यासाठी सोडले. आता 1 घंट्यासाठी सोडले म्हणजे काय, तो त्या ठिकाणीच राहील का? नाही, तो कारागृहाच्या बाहेर जाईल आणि 1 घंट्यामध्ये त्याचा काही जो नाश्ता असेल, त्याची काही इतर काही कामं असतील, हे कामं उरकवून तो परत त्याच ठिकाणी येईल ड्युटीसाठी. म्हणजे कुठं? गेटवरती. गेटवरती कर्मचारी आल्यानंतर जो 7 वाजता आलेला कर्मचारी आहे तो कर्मचारी सर्कलमधील जो कर्मचारी ड्युटी करतो आहे त्या कर्मचाऱ्याला सोडण्यासाठी जाईल आणि तिथं सर्कलमध्ये गेल्यानंतर जो कर्मचारी सर्कलमध्ये पूर्वी ड्युटी करत होता तो कर्मचारी 8 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत तो त्या ठिकाणी रेस्ट घेईल. रेस्ट घेईल म्हणजे काय, कारागृहाच्या बाहेर जाईल आणि त्याचे जे काही कामं असतील, जेवण वगैरे असेल, इतर काही कामं असतील, तर ते 4 घंटे घेऊन, रेस्ट घेऊन तो कर्मचारी 12 वाजता त्या ठिकाणी येईल. कोण्या ठिकाणी? सर्कलमध्ये. तो कर्मचारी त्या ठिकाणी सर्कलमध्ये आल्यानंतर जो 7 वाजता आलेला कर्मचारी आहे तो कर्मचारी परत गेटवरती येईल आणि गेटवरती जो सुरुवातीला कर्मचारी आलेला होता त्या कर्मचाऱ्याला 3 घंट्यासाठी सोडेल, म्हणजे रेस्टसाठी सोडेल. मग तेव्हाही तो कर्मचारी त्याच ठिकाणी राहील का? नाही. आता बऱ्याच मुलांनी कमेंट केल्या होत्या की तो कर्मचारी त्याच ठिकाणी म्हणजे कारागृहामध्येच राहतो. तर असं नाही आहे. तो कर्मचारी बाहेर जातो रेस्ट घेण्यासाठी. तर तो कर्मचारी 3 घंटे त्याचे जे राहिलेले आहे, सुरुवातीला त्याने 1 घंटा घेतला होता, नंतर त्याचे 3 घंटे बाकी होते, तो 1 घंटा आणि हे 3 घंटे असे 4 घंटे तो गेटमधला कर्मचारी घेईल आणि 4 घंटे सर्कलमधील कर्मचारी घेईल. म्हणजे सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे झाले 12 तास. आणि त्या 12 तासमधून या प्रत्येकी 2 कर्मचाऱ्यांनी 4-4 घंटे त्या ठिकाणी रेस्ट घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुमची प्रत्येक पॉईंटची, तुमच्या प्रत्येक स्थळाची ड्युटी अशा प्रकारे 8 तास मोजली जाईल. तर ही थोडी संकल्पना सांगण्यामध्ये थोडं म्हणजे जास्त अवघड वाटत असेल, परंतु ज्या वेळेस प्रत्यक्ष तुम्ही तिथं ड्युटी कराल त्यावेळेस तुम्हाला अगदी सोपं आणि सहज जाईल. आता ड्युटी नेमकी कोण्या ठिकाणी करावं लागते, नेमके कोणकोणते पॉईंट असतात, या संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच मुलांनी कमेंट केल्या होत्या. तर बघा, जे महिला कॉन्स्टेबल आहे यांची जे ड्युटी असते, आता मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण
तेच सांगितलं होतं, परंतु या ठिकाणी थोडं आपण डिटेल सांगू. बघा, महिला कर्मचारी यांची जी ड्युटी असते, आता ज्याप्रमाणे पुरुष कैदी असतात अगदी त्याचप्रमाणे महिला कैदी पण असतात. तर महिला कैद्यांवरती देखरेख ठेवण्यासाठी महिला कॉन्स्टेबल किंवा महिला कर्मचाऱ्यांचं कर्तव्य तर असतंच, परंतु महिला विभाग सोडून इतर ठिकाणी पण महिला कॉन्स्टेबल किंवा महिला कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी कर्तव्य असतं. आता मग कोणकोणते असे स्थळ आहे, ते कोणकोणते पॉईंट आहे की त्या ठिकाणी महिला कर्मचारी कर्तव्य पार पाडू शकता. आपण दुसऱ्या क्रमांकाची जी संकल्पना पाहिली होती या ठिकाणी, ती म्हटलं म्हणजे गेट. आता 1 नंबरचा जो आपला गेट असतो पिवळ्या कलरचा आणि निळ्या कलरचा, त्याच गेटला अशी एक छोटीशी खिडकी असते. अशी एक छोटीशी खिडकी असते कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी. तर त्या खिडकीवरती महिला कर्मचाऱ्यांना ड्युटी पार करावी लागते, ड्युटी बजावावी लागते. आता फक्त महिला कर्मचारीच त्या ठिकाणी ड्युटी करतात का? तर नाही, पुरुष कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ड्युटी करावी लागते. तो झाला दुसरा पॉईंट महिला कर्मचाऱ्यांसंदर्भामधला. आता आपण तिसरा पॉईंट बघू. तो म्हटलं म्हणजे न्याय विभाग. न्याय विभागामध्ये कैद्यांसंदर्भातील जे काही कामं असतात ते कामं महिला कर्मचाऱ्यांना वाटून दिले जातात. त्या ठिकाणी सुद्धा ते ड्युटी करतात. त्याच्यानंतर तुमची मुलाखत असेल, कैदी बांधवांना त्यांचे नातेवाईक मुलाखत घेण्यासाठी येतात, तर त्या ठिकाणी त्यांची मुलाखत सुरळीत पार पाडण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी ड्युटीला दिलं जातं. त्याच्यानंतर आपलं जे VC कोर्ट आहे, म्हणजे ऑनलाईन कोर्ट केलं जातं, तर त्या ठिकाणी सुद्धा महिला कर्मचारी ड्युटी पार पाडतात. आणि एक आपण अजून एक संकल्पना सांगितली होती, ते म्हटलं म्हणजे मोर्चे किंवा टावर, तटाच्या बाहेरील त्या ठिकाणी सुद्धा महिला कर्मचाऱ्यांना आपली रायफल घेऊन किंवा जेही कोणती तुमच्या हातामध्ये शस्त्र दिलेलं असेल, जेही कोणती बंदूक वगैरे दिलेली असेल, त्या ठिकाणी ड्युटी पार पाडावी लागते. त्या ठिकाणी तिथं त्यांना ड्युटी देतात, कर्तव्य देतात. तर हे झालं महिला कर्मचाऱ्यांसंदर्भात. आता पुरुष मंडळीसाठी कोणकोणते कर्तव्य पार पाडावे लागतात. आता यामध्ये बरेच असे पॉईंट आहे. तुमचं सर्कल तर आहेच, त्याच्यानंतर गेटही आहे, गेटमध्ये ड्युटी पार पाडावी लागते. सर्कलमध्ये ड्युटी पार पाडणं म्हटलं म्हणजे काय, जे आपले कैदी राहतात त्यांच्यावर देखरेखीचं काम करावं लागतं. अजून तुमचं अंडा सेल असेल, म्हणजे अंड्याच्या आकारासारखं असं एक बॅरेक असतं, त्या बॅरेकमध्ये सुद्धा आपले पुरुष मंडळी ड्युटी करतात. त्याच्यानंतर बाहेरील बगीचा असतो, म्हणजे कारागृह विभागाची शेती, त्या शेती विभागामध्ये सुद्धा आपल्या पुरुष मंडळींना, कर्मचाऱ्यांना ड्युटी करावी लागते. तर असे बरेच पॉईंट आहे, हे आपण थोडक्यामध्ये सांगितले. तर अशा प्रकारे आता बऱ्याच मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या होत्या, सर तुम्ही 8 तास ड्युटी सांगताय, मग नेमकी 8 तास ड्युटी कशी, हे आम्हाला सविस्तरपणे तुम्ही सांगा, याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. तर त्या संदर्भात आपण आज थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.